आपण जे पाहता ते मायभूमी चॅनल. पाहूया पुढील बातमी. लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. वन सहाय्यक अश्विनी आपे आणि विनोद मोरे लाच स्वीकारताना एनसीबीच्या जाळ्यात. एका व्यक्तीने लाकूड कापण्याच्या परवानगीच्या बदली 30,000 रुपयाची अश्विनी आपे यांनी 30,000 रुपयाची मागणी केली होती. त्या मागणीच्या बदली एनसीबीकडे तक्रार दाखल केली. 31 डिसेंबरला हा टॅप लावला होता. 10,000 रुपये देऊन विनोद मोरे आणि अश्विनी आपे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष साबीर पटेल यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनांना एका तक्रार केलेली आहे. निवेदनातून केली आहे. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. गौर मॅडमना, आपटे मॅडमना पैशाकरता आमची कोणतीही तक्रारवर दखल दिली नाही. कोणतेही आमच्या भावाबंधांना आज जे काम केलं त्याच्या छात्यावर गोटं ठेवून यांना LCBच्या नोटांना धैर्य लावलं. तो ह्याच्याकरता माझ्या भ्रष्टाचार निवारण समितीच्याकडून म्हणणं आहे, आमची सगळी संघटनाचं म्हणणं आहे की यांच्यावर कठोर कारवाई झाली तर हा जंगल वाचीन. आपल्याला ॲक्शन जे बी काही बिमाऱ्याचा रोगीचं येते आपल्या परदिशन, तो सरकार एकाकडून म्हणते झाडं लावा, झाडं जगवा. वन विभाग मला म्हणतात की 4 महिने झाडं मोठे करा और 5व्या महिन्यात आम्ही सगळ्या 2 नंबरवाल्याकडून आमची वसुली करून कोणाची ना घेऊन आमची आज बी कत्तल सुरू आहे. आज धरल्या गेल्यानंतर यांची सगळ्या बुलढाणा जिल्ह्याचे फॉरेस्टवाल्याची झप मोडलेली आहे. कोणी कुठे गेला, कोणी ड्युटीवर नाही. आज पोराजून 907 गाडी भरून निघाली. आपटे साहेबला सांगितलं, दरोगा साहेबाला सांगितलं, रेंजर साहेबाला फोन लावला की गाडी निघाली आली, या गाडी धरून याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण ते आम्हाला वेळोवेळी म्हणता आम्ही चाललो कारवाई करायला, आणि मग म्हणता गाडी भेटली नाही. गाडी पोरदून याला खामगावात 1 तास लागते. आता हे पुढे काय करणार आहे याच्यावर आमचं लक्ष आहे. आज आम्ही ना ही तक्रार केली आणि या माध्यमातून जे तक्रार केली कोण्या माणसानं आपटे मॅडमवर, ते याच्यावर आमच्या सगळ्या संघटनेचा म्हणणं आहे की यांच्यावर कठोर कारवाई झाली तर पुढचा माणूस काही करणार नाही.